काही लोकांना प्रश्न पडलेला असतो की हिचा नवरा कसा एवढा चांगला, तिची सासू कशी एवढी चांगली, तिची नणंद कशी एवढी चांगली, तिचं सासर कसं एवढं चांगलं. इतकंच नाही तर नाही, तिचे नातेवाईक पण चांगले, तिची भावकी पण चांगली, तिचे मित्र पण चांगले. हे असं कसं होऊ शकतं. होतं असं कधी कधी. काही लोकांची फाटते कर्मांना. तुम्हाला काय वाटतं, माणूस ही प्रजातीच अशी आहे जी चांगली नसते. पण काही माणसं असतात त्यांना माहितीये की जर आपण याच्याबद्दल वाईट विचार केला तर आपलंही वाईट होणार. त्या भीतीने ते लोक चांगले वागतात. सेल्फिश, स्वार्थी. कोणाला कोणाशी चांगलं वागायचं काही पडलेलं नसतं, पण त्यांना माहितीये जर आपण ह्याच्याबरोबर वाईट केलं तर आपल्यावर पण वाईट होणार. ही कर्मा ही अशी गोष्ट आहे की भल्यांची वाट लागते. तुम्हाला काय वाटलं, नाही तर तुमच्याशी आणि कोणी चांगलं वागेल. तुम्ही स्वतः कसे आहात ते बघा. तुम्हाला वाटतं तुम्ही कोणाशी चांगले वागाल तर मग तुम्हाला वर जाऊन उकळत्या तेलात तुमचे बुडबुडे नाही काढायचे. घाबरता ना तुम्ही त्याला. खाली पण वेदनाच आहात, परत वर गेल्यावर पण तेच. त्याच्यामुळे घाबरून तुम्ही सगळ्यांशी चांगले वागता. त्यामुळे ज्यांच्याशी असे काही खतरनाक डेंजर लोक पण चांगले वागतात ना, तर समजून जायचं त्यांनी ग्रंथ, पुराण, भजन, कीर्तन मध्ये सगळं ऐकलेलं आहे की जर तुम्ही कोणाबरोबर